हरे व्यवस्थित हो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे हरे राम 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 हरे राम राम हरे हरे, राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय राम। जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्यादिनिगं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सर्व संतन की जय। आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचया याची। आज जे काही माझ्या मुखातून पडेल ते माझे बोल नसून सद्गुरूची कृपा आहे। जे काही चांगलं असेल ते सद्गुरूचं, परमात्मा पांडुरंगाचं, गुरुवर्यांचं, आणि जे काही चुकीचं असेल ती चूकभूल माझी असेल त्याच्यामध्ये म्हणजे त्याचा धनी मीच असेल म्हणजे चुकीचा। जे काही बोबडे बोल असतील ते गोड मानून घ्यावेत। आज चिंतनासाठी मी जो विषय निवडला आहे तो विषय आपल्यापुढे चिंतन त्याचं सादर करेन। तत्पूर्वी परिहार देणं आवश्यक समजतो। श्री रघुनाथ फाउंडेशन संचलित वशिष्ठ गुरुकुल हरिभक्तपरायण ज्योतिताई महाराज प्रथमतः यांचे आभार व्यक्त करतो। त्यांनी मला आज इथे चिंतन मांडण्याची जी संधी दिली, ताईचं सातत्याने मार्गदर्शन आणि त्यांची प्रेरणा असते म्हणून इथं उभा राहण्याची हिंमत होते, दोन शब्द बोलण्याची हिंमत होते। आज आपल्या ग्रुपवरती ताईंनी एक मेसेज टाकला होता की श्री रघुनाथ फाउंडेशनचे संचालक व वाडजे गावचे माननीय उपसरपंच माननीय श्री संतोष भाऊ लक्ष्मण जंगम यांची हमाल मजूर सहकारी संस्था मा यार्ड संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचं मी प्रथमतः हार्दिक अभिनंदन करू इच्छितो। सर्व संचालक मंडळाचं हार्दिक अभिनंदन आणि ताईचंही खूप खूप अभिनंदन आणि त्यांचे आभार, मला इथे आज सेवा करण्याची संधी दिली। सर्व वारकरी बंधू भगिनींना, ज्येष्ठ मंडळींना आणि उपस्थित सर्व भाविकांना माझा साष्टांग नमस्कार। सर्वांना रामकृष्ण हरी। आज आपण एक एकादशी या विषयावरती चिंतन करणार आहोत। एकादशी ह्या आपल्या सर्व वारकरी संप्रदायामध्ये महत्त्वपूर्ण विषय म्हटला जातो, महत्त्वपूर्ण जीवभावाचा विषय असतो आपल्यासाठी। एकादशी म्हणजे व्रत वैकल्य मध्ये सर्वामध्ये आपल्यासाठी श्रेष्ठ अशी ही एकादशी असते, त्यामुळं आपण त्याचं पावित्र्य खूप मोठ्या प्रमाणात सर्व वारकरी संप्रदाय जपतो, त्याचं पालन करतो त्या नियमाचं। आता जे अधिक मास सुरू आहे, ज्याला ज्येष्ठ पुरुषोत्तम मासात चालू आहे, त्या मासामध्ये 2 एकादशा अधिकच्या आलेल्या आहेत। दरवर्षी आपल्याकडे 24 एकादशी येतात। या अधिक मासामुळे या वर्षी 2 एकादशी अधिकच्या आलेल्या आहेत आणि या दोन्हीही एकादशी आपल्याला गुरुवारी आलेल्या आहेत। असा हा पावन योग आलेला आहे आणि उद्या देखील गुरुवार आहे आणि उद्या एकादशी आहे
हा योग साधून मी हा चिंतनासाठी विषय निवडला आहे. एकादशीचं महात्म्य तर आपण जाणतोच. एकादशी आपल्या वारकरी संप्रदायासाठी किती महत्त्वपूर्ण आहे आणि त्यामध्ये दुग्ध शर्करा योग असा की ती गुरुवारी आलेली आहे. म्हणजे गुरुची ही कृपा आपल्याला त्याच्यातून प्राप्त होणार आहे. वारकरी संप्रदायामध्ये सर्वात महत्त्वाचा व्रतधर्म कोणता असेल, आपण कुठल्याही वारकऱ्याला विचारलं तर तो प्रथमतः एकादशीच सांगतो की कुठलं अनुष्ठान यज्ञ कर्म याच्यामागे तो नसतो. तो प्रथमतः एकादशीच आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे असं सांगतो. कारण का या 2 एकादशी ज्या आलेल्या आहेत अधिकच्या, हिंदू पंचांगानुसार प्रत्येक पक्षामध्ये आपण जाणतोच की एक एकादशी येते प्रत्येक पक्षामध्ये. म्हणजे शुक्ल पक्षामध्ये एक एकादशी असते आणि कृष्ण पक्षामध्ये एक एकादशी असते. म्हणजे हिंदू पंचांगानुसार प्रत्येक पक्षातील 11वी तिथी म्हणजे एकादशी असं आपण समजतो आणि तिला मानतो. कृष्ण पक्षातील एकादशी असो किंवा शुक्ल पक्षातील एकादशी असो, त्या दोन्हीही एकादशीचं महत्त्व तितकंच आहे. जसं आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे वर्षात 24 एकादशी असतात आणि या अधिकच्या महिन्यामुळे 2 एकादशीचा आपल्याला अधिकचा म्हणजे फायदा होणार आहे. त्या 2 एकादशीचा आपल्याला व्रत आणखीन म्हणजे पुण्य प्राप्त करून घेता येणार आहे. उद्या गुरुवार असल्यामुळे उद्याची कमला एकादशी आहे, त्याचंही महत्त्व आपण जाणतोच. प्रत्येक एकादशीचं महत्त्व भगवाननी सांगितलेलं आहे. प्रत्येक शास्त्रामध्ये पुराणामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. कारण का आपण संप्रदायातील लोक सर्व शास्त्रानुसार कार्य करतो. शास्त्र आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असतं. शास्त्र म्हणजे पुराण असतील, आपली पोथी असतील, धर्मग्रंथ असेल, ज्ञानेश्वरी असेल, महाराजांची गाथा असेल, हे आपल्यासाठी वारकरी संप्रदायासाठी काय म्हणू ते आपल्यासाठी सर्वोच्च असं हे ग्रंथ आहेत. आणि आपण शास्त्रानुसारच वागणं, कर्म करणं, कार्य करणं गरजेचं असतं. असं म्हटलं जातं की बुद्धिमान व्यक्ती त्यालाच म्हटलं जातं की जो शास्त्रानुसार वागतो, शास्त्रानुसारच कार्य करतो. म्हणजे आई आपल्याला माहीत असते, पण आपल्या पित्याचा जर शोध घ्यायचा असेल, आपल्या बापाचा जर शोध घ्यायचा असेल तर आपण मातेजवळ जातो आणि माताला विचारतो की आपला पिता कोण आहे. तसं आपले हे आईबाप आहेत. सर्व शास्त्र, धर्मग्रंथ, पुराणे हे आपल्याला मार्गदर्शन करतात, आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवतात आणि आपल्या जीवनाचा जो प्रवास आहे तो सुगम करतात. तसेच हे शास्त्र जे आहेत ते आपली आई आहे. परमात्म्याला जाणण्यासाठी आपल्याला आईजवळ जसं जावं लागतं तसं परमात्म्याला जाणण्यासाठी ही जी शास्त्र आहे ती शास्त्र समजून घेणं गरजेचं असतं महाराज. कारण का शास्त्र समजल्याशिवाय आपल्याला पुढचा मार्गक्रम करता येत नाही. आपण पाहतो की अनेक व्रत असतात, अनेक उपवास असतात, अनेक वार असतात. आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्रत करतो, उपवास करतो. म्हणजे आठवड्यामध्ये जी 8ही वार आहेत, जसा सोमवार असेल तर हा आपल्या शिवभोळ्या शिवशंकराचा वार आहे, हर हर महादेवाचा वार आहे. त्या दिवशी आपण शिवची भक्ती करतो, शिवाला नमस्कार करतो, शिवाराधना करतो, शिवाला वंदन करतो. मंगळवार असेल तर आई जगदंबा भवानीचा व्रत उपवास करतो. हा मंगळवारसुद्धा आपल्याला रामदूत हनुमानासाठी सुद्धा हा वार समजला जातो. त्यानंतर आपला बुधवार असेल तर तो परमात्मा पांडुरंग याच्यासाठी विशेष हा बुधवार समजला जातो. आजही परमात्मा पांडुरंगाचा वार आहे, त्यांचा दिवस आहे. गुरुवार असेल तर गुरुची भक्ती, गुरुची शक्ती आपल्याला मिळण्यासाठी गुरुची आपण उपासना करतो, गुरुवार करतो. दत्त महाराजांचा तो वार समजला जातो, स्वामी समर्थांचा वार समजला जातो. त्यांची आपण आराधना करतो, त्यांची आपण पूजा करतो, त्यांचा आशीर्वाद मिळवतो. शुक्रवार हा मातेचाही वार समजला जातो आणि गोविंदा, व्यंकटरमणा गोविंदा, लक्ष्मी रमणा गोविंदा, साक्षात विष्णू बालाजीची आपण आराधना करतो. शनिवार आपण पाहिला तर मारुतीरायाचा वार समजला जातो, शनी महाराजांचा वार समजला जातो. आपण त्यांची पूजा अर्चा करतो. रविवार असेल, रविवारी आपण
खंडरायाला वंदन करतो, खंडरायाची पूजा करतो. असे प्रत्येक वार विशेष देवासाठी आहेत, त्यांची पूजा अर्चना, त्यांची भक्ती उपवास करण्यासाठी आहेत. तसंच आपल्या शास्त्रानुसार आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मासामध्ये 2 आपल्याला एकादशी येतात. एक कृष्ण पक्षामधील एकादशी आणि शुक्ल पक्षामधील एकादशी. वर्षामध्ये 24 एकादशी. या सर्व एकादशी आपण तितक्या जीवाभावाने करतो आणि आपण सर्व म्हणजे तन मन धन सर्व पूजा अर्चन करून हे सगळे व्रत करत असतो. तसं म्हणजे पूर्वी कसं आपल्याला जर ईश्वर प्राप्ती करून घ्यायची असेल, काही ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, भगवंताची जर आपल्याला कृपा पाहिजे असेल, भगवंताचा जर आपल्याला आशीर्वाद मिळवायचा असेल, तर आपल्याला व्रत करावं लागायचे, तप करावं लागायचे, यज्ञ करावं लागायचे. काही साधू मुनी शतको वर्ष तप केलेले आपण पाहिलेले आहेत. जसे चांगदेव महाराज असतील, त्यांनी किती तप केलेलं आहे. असे आपल्याला अनेक साधू पुरुष मंडळी आपल्याला सांगता येतील की त्यांनी अनेक व्रत केली, अनेक वर्ष तप केली, उपवास केले. तसे आपल्याला म्हणजे तितकं यज्ञ करायची गरज नाही आहे की आपल्याला मोठं तप करायची गरज नाही आहे. फक्त आपल्याला उपवास करायचा आहे, एकादशी करायची आहे आपल्याला. एकादशीचं महात्म्य तर आपण सर्वजण जाणतो. कारण का ईश्वर प्राप्तीसाठी आपल्याला शास्त्रानुसार वागणं गरजेचं आहे. कारण का कर्म करण्यासाठी शास्त्र आपल्याला काही नियम घालून दिले आहेत. त्या नियमानुसारच आपल्याला जीवनामध्ये मार्गक्रम करावा लागतो. कारण का कर्म तर प्रत्येकालाच करावं लागणार आहेत. कर्माशिवाय आपल्याला म्हणजे काय म्हणते त्याला, या जीवनामधून मुक्तता नाही आहे, सुटका नाही आहे कर्माशिवाय. म्हणजे साक्षात भगवान कृष्णाने सुद्धा रणभूमीवरती, कुरुक्षेत्रावरती, धर्मक्षेत्रावरती अर्जुन हतबल झाल्यानंतर त्याला मार्गदर्शन केलं. अर्जुनाला तो कर्म काय करू मी, कर्माबद्दल त्यांना ज्ञान दिलं की तुझं कर्म क्षत्रिय आहे, तू क्षत्रिय असल्यामुळं तुझं कर्म तू केलंच पाहिजे, तुझं कर्म महत्त्वाचं आहे. कर्मण्येवाधिकार समा फलेषु कदाचन. म्हणजे कर्म आपण केलंच पाहिजे, कर्माला त्याच्यातून सुटका नाही आहे, असं गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे. आणि तिथं श्रीकृष्णाने त्यांना मार्गदर्शन केलं अर्जुनाला. असं कर्म आहे आणि कर्म करताना कर्मातूनच आपल्याला ईश्वर प्राप्ती होते आणि शास्त्रानुसारच कर्म केल्यानंतर आपल्याला सुख शांती समाधान प्राप्त होतं. जर सुख शांती पाहिजे असेल तर आपल्याला कर्म केलं पाहिजे आणि ते कर्म शास्त्रानुसारच असलं पाहिजे. तप व्रत उपवास केल्याने सुखशांती मिळतेच. कारण का आपण शास्त्रानुसार चाललो तर आपल्याला जीवनामध्ये जगताना अडचण येत नाही. कारण का आपलं जे तप आहे, आपण एका शास्त्रानुसार चालणाऱ्या पथक्रमण करणारे वारकरी आहोत. कारण का आपण वाईट वळणाला, वाईट विचाराला थारा नाही देत. आपलं जीवन हे स्वच्छ, सुंदर, प्रामाणिक असं आपलं जीवन असतं वारकरी लोकांचं. त्याची सत्य वाचा, सत्य बोलणं, प्रामाणिक राहणं, आपल्या कर्माप्रती आदर असणं, अशा प्रकारचं हे आपलं व्रत असतं. व्रत म्हणजे जीवनामध्ये जगताना जे आपण कर्म करतो तेच व्रत आहे. ज्ञानदान करण्याचं शिक्षक जे काम करतात ते त्यांचं व्रत आहे. एखादा व्यापारी प्रामाणिकपणे व्यापार करतो ते त्याचं व्रत आहे. एखादा राजकारणी प्रामाणिकपणे काम करतो, एखादा समाजसेवक प्रामाणिकपणे काम करतो, हे त्याचं व्रत आहे, हे त्याचं उपवास आहे. आणि व्रत तप आपण कर्मानुसारच केलं पाहिजे, शास्त्रानुसारच केलं पाहिजे. तेव्हाच आपल्याला त्याचं सुख समाधान आणि शांती मिळते. परमात्मा पांडुरंगाला प्रिय काय आहे? आपण तर एकादशी प्रिय आहे, तुळशी प्रिय आहे, त्यांचा वारकरी प्रिय आहे, वारकऱ्याची भक्ती प्रिय आहे. परमात्मा पांडुरंगाला, कृष्णाला, विष्णूला प्रसन्न करण्यासाठी, आपल्याला प्राप्त करण्यासाठी, त्यांची आपल्यावरती प्रेम प्राप्त करण्यासाठी आपल्याला एकादशीचं महत्त्व जाणून घेणं गरजेचं आहे. एकादशीचं महत्त्व, एकादशीची व्रताचे प्रमाण काय, का करावं एकादशीचं व्रत? एकादशीचं व्रत अनेक ग्रंथामध्ये, अनेक शास्त्र पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. काही जसं आपल्याला सांगता येईल की हरिभक्त विलास नावाचं एक पुराण आहे. त्याच्यामध्ये मंगलचरणामध्येच सुरुवातीलाच गोस्वामींनी त्याचं महत्त्व पटवून दिलेलं आहे. मत्स्य पुराण असेल,
त्याच्यामध्ये एकादशीचं महत्त्व अतिशय काय म्हणतात त्याला स्पष्टपणे व्यक्त केलेलं आहे. अग्निपुराण असेल, त्या अग्निपुराणामध्ये सांगितलेलं आहे की अन्न ग्रहण करू नये एकादशीच्या दिवशी. कधीही माणूस जो आहे, जो मनुष्य प्राणी आहे, मनुष्य प्राण्याने एकादशीच्या दिवशी कधीही अन्न ग्रहण करू नये असं त्या पुराणामध्ये सांगितलेलं आहे. विष्णू स्मृती असेल किंवा तुमचं स्कंद पुराण असेल. स्कंद पुराण तर हे 80,000 श्लोकाचं ग्रंथ म्हटलं जातं. हे पुराण आहे, सगळ्यात मोठं पुराण आहे. या पुराणामध्ये सुद्धा त्या एकादशीचं महत्त्व वर्णन केलेलं आहे. ब्रह्मतार्थ पुराण असेल किंवा विष्णू धर्मांतर पुराण असेल, पद्मपुराण असेल, महाभारत असेल, अशा अनेक जे धर्मग्रंथ आहेत, पुराणं आहेत. त्याच्यामध्ये वेदव्यासांनी जी पुराणे लिहिली 18 पुराणे, त्या पुराणामध्ये सुद्धा एकादशीचं महत्त्व विदित करण्यात आलेलं आहे. अशी पुराणं म्हणजे काय, पुराणं काय करतात की फक्त मंत्र आणि तंत्र सांगत नाही, तर आपल्याला जीवनाचा जगण्याचा मार्ग दाखवतात. हे आपण शास्त्र पद्धतीनं कसं जगलं पाहिजे, आपलं आचरण कसं असलं पाहिजे, आपण आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं मार्गक्रम केला पाहिजे. कारण का माणसाला हा माणसाचा देह सहज मिळालेला नाही. माणसाने हा 84 लक्ष योनीचा प्रवास करून माणसाला हा देह प्राप्त झालेला आहे. तेव्हा महाराज या जन्माचा आपण कशा पद्धतीनं वापर केला पाहिजे, कशा पद्धतीनं आपण या जन्मामध्ये ईश्वर प्राप्ती करून घेतली पाहिजे, ईश्वराचं भजन, चिंतन, मनन, कीर्तन करून ईश्वर प्राप्ती केली पाहिजे. आणि शास्त्रानुसार चालल्यानंतर माणसाला म्हणजे अवैध जे काम म्हणतो ना, जे म्हणजे नियमात बसत नाहीत, असे काम करण्याची त्याला गरजच पडत नाही. कारण का त्याला ती बुद्धीच सुचत नाही हो. कारण का दुर्योधनाची बुद्धी भ्रष्ट झाली म्हणून त्यांनी पांडवांना 5 गावंसुद्धा दिली नाहीत. तो म्हणाला होता की सुईच्या टोकावर बसणार नाही, इतकी जमीनसुद्धा मी देणार नाही. म्हणजे त्याची बुद्धी भ्रष्ट झाली होती. मग आपण जर शास्त्रानुसार, कारण का तो शास्त्र मानतच नव्हता ना, तो कुठल्या नियमालाच मानत नव्हता, त्यामुळं त्याची बुद्धी भ्रष्ट झाली होती. आपण शास्त्रानुसार वागल्यानंतर, व्रत वैकल्य तप केल्यानंतर आपली बुद्धी भ्रष्ट होत नाही. बुद्धी भ्रष्ट न झाल्यामुळे आपण नियमानुसार वागतो. जसं आपण जेव्हा वाहन घेऊन चालतो रस्त्यावरती, हायवेवरती, आपण जर नियमाचं पालन करतो की 80ची स्पीड दिलेली आहे, तर 80च्या स्पीडने आपण आपली गाडी चालवली तर आपला अपघात होत नाही. आपण जर 120, 130च्या स्पीडने गाडी चालवू आणि नियमाचं पालन नाही करू, तर अपघात होण्याची दाट शक्यता असते आणि त्यामुळं ती आपली चूक आपल्या जीवावर उठते. त्यामुळं आपण नियमाचं पालन केलं पाहिजे. शास्त्रानुसार, नियमानुसार जे काही नियम आहेत, आपल्याला शास्त्राने जे नियम घालून दिलेले, त्या नियमानुसार आपण जगणं, आपल्या जीवनामध्ये त्याचं आचरण करणं महत्त्वाचं असतं. नाहीतर मग अपघात होतो, मग आपल्या जीवनामध्ये दुःख येतात, कठीणाई येतात. कारण का आपली बुद्धी भ्रष्ट होऊन जाते ना. कारण का आपले कर्म चांगले नसल्यामुळे आपली बुद्धी भ्रष्ट होऊन जाते. आणि एकादशी ही केवळ उपवासाची तिथी नाही आहे. म्हणतो ना आपण, आज एकादशी आहे, मी उपवास धरला आहे, आज अन्नत्याग केलेला आहे, आज जेवण वर्ज्य आहे. तर एकादशी म्हणजे केवळ न जेवता उपाशी राहणं म्हणजे एकादशी का? नाही. तर एकादशी ही आत्मशुद्धी आहे. आपल्या आत्म्याची शुद्धी व्हायला पाहिजे, आपल्या मनाची शुद्धी व्हायला पाहिजे. आपल्या मनाची शुद्धी झाली, आपल्या आत्म्याची शुद्धी झाली, आपला भाव चांगला तयार होतो. आपला भाव चांगला तयार झाला की आपले विचार चांगले तयार होतात. आपले विचार चांगले झाले की आपण परमेश्वराच्या भक्तीच्या मार्गाकडे जातो आणि परमेश्वराशी एकरूप होतो आणि परमेश्वराची कृपा आपल्यावरती होते. केवळ उपवास, अन्नत्याग करून आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होते का? परमेश्वराची कृपा प्राप्त होते का? तर नाही. तर त्यासाठी आपलं मन शुद्ध, आत्मा शुद्ध होणं गरजेचं आहे आणि ती केवळ एकादशीमुळे होते. हळूहळू भगवंताची कृपा होते आपल्यावरती. ड्रायव्हर एकाच दिवशी पूर्ण तयार नाही होत. तो पहिला घेर टाकतो, दुसरा घेर टाकतो, स्टेरिंग पकडतो, तो समजून घेतो ॲक्सिलेटर कुठला आहे, ब्रेक कुठला आहे, क्लच कुठला आहे, कशा पद्धतीने केवढ्या जागेतून मला गाडी चालवायची आहे हे. मग नंतर तो 20 किलोमीटर, 10 किलोमीटर, 100 किलोमीटर, 200, 500 किलोमीटर असं हळूहळू ड्रायव्हर तयार होतो. तसं आपण या मानवी देहामध्ये जन्मल्यानंतर जो आपल्याला देह मिळालेला आहे,
ते तयार होण्यासाठी आपल्याला शास्त्राने जे काही नियम सांगितलेले आहेत, एकादशी करा, वारी करा, पांडुरंगाला पांडुरंगाच्या वारीला जा, पांडुरंगाचं दर्शन घ्या, नामस्तोत्र बना. आपण जे काही आपल्याला नियम दिले आहेत त्या नियमाला धरून आपण चालल्यानंतर आपल्या जीवनामध्ये दुःख येणारच नाही. त्यामुळं एकादशी ही केवळ उपवास, अन्न त्याग करण्याची क्रिया नाही आहे, तर ती क्रिया आहे आत्मशुद्धीची, आपल्या आत्म्याला पाहण्याची, आपल्या मनाची शुद्धी करण्याची एकादशी आहे. संत म्हणतात उपवास म्हणजे फक्त अन्न सोडणे नव्हे, म्हणजे वाईट विचाराचाही देखील त्याग व्हायला पाहिजे. म्हणजे अन्नाचा त्याग करून उपयोग नाही. आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये जे काही वाईट विचार येतात ना, त्या वाईट विचाराचा देखील त्याग करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे तेव्हाच ती खरी एकादशी होईल. आणि आपल्या वारकरी संप्रदायाचा पाया हा मला असं वाटतं की तो नामस्मरण, एकादशी, पंढरीची वारी, तुळशीमाळ, बुक्का, चंदन टिळा, हे जी नामस्मरण असेल, एकादशी असेल, टिळा असेल, पंढरीची वारी, या पायावरतीच उभी आहे. हेच त्याचे पिलर आहेत, हेच त्याचे खांब आहेत. आणि या खांबावरतीच ही सगळी वारकरी संप्रदाय इतकी वर्षानुवर्षे, शतकानुशतके आजही खंबीरपणे उभी आहे. आजही लाखो वारकरी चालत येतात, ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता पांडुरंगाच्या भेटीसाठी, दर्शनासाठी चालत जातात. आणि त्याला दर्शन भेटतं का पांडुरंगाचं? किती मोठी गर्दी असते, 14 तास, 15 तास, 20 तास इतकी मोठी गर्दी असते. पण तो चंद्रभागे स्नान, आपली प्रदक्षिणा केली, कळसाचं दर्शन घेतलं, झालं. त्याची एकादशी सफल झाली, त्याची वारी सफल झाली. हा वारकरी संप्रदायाचा पाया आहे. नामस्मरण, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, विठ्ठल 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 विठ्ठल. वारी 4 पावलं तरी चाला वारीमध्ये. आपल्याला 15 दिवस, महिना, 4 दिवस नाही जमत, 4 पावलं तरी आपण चालू शकतो. वारकऱ्याची आपण सेवा करू शकतो. दीनदुबळ्यांची सेवा करणं, त्यांना पाणी देणं, अन्नदान देणं, जे काही आपल्याला वारीमध्ये करता येतं ते आपण वारीमध्ये करावं. काही वैद्यकीय सेवा देता येतील. ज्या पद्धतीनं आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रातली सेवा आपण वारीमध्ये दिलं तर ती आपली वारी पूर्ण झाली. आपण पंढरपूरला जायची गरजच नाही आपल्याला. त्या वारकऱ्यांच्या पाया पडला, आपल्याला झाली आपली पंढरीची वारी पूर्ण झाली. हीच आपल्या वारकरी संप्रदायाचा पाया आहे. नामस्मरण करणं, एकादशी करणं, वारी करणं, हाच आपल्या वारकरी संप्रदायाचा पाया आहे. या एकादशीच्या महात्म्य सांगताना तुकाराम महाराजाचा एक छानसा अभंग आहे. संपदा सोहळा ना आवडे मनाला, करीतो टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडी मनासी, कधी एकादशी आषाढी हे, तुका मने ऐसे आर्त ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी वाट पाहे. व साक्षात परमात्मा पांडुरंगसुद्धा त्याची वाट पाहतोय त्या वारकऱ्याची. म्हणजे इतकं महत्त्व आषाढी एकादशीचं संत तुकाराम महाराजांनी या अभंगातून व्यक्त केलेलं आहे. काय भाव आहे महाराज. संपदा सोहळा ना आवडे मला, काही आम्हाला सोहळे काही नाही आवडत. तुम्ही कितीही मोठे कार्यक्रम करा, काही करा, आम्हाला नाही आवडत. जावे पंढरीसी आवडे मनासी, आम्हाला काय आवडतं? पंढरपूरला जायला आवडतं, पांडुरंगाचं दर्शन घ्यायला आवडतं. चरण दर्शन नाही झाले, मुखदर्शन झाले नाही, कळसाचे दर्शन झालं, आम्हाला हे आवडतं. आणि कधी एकादशी आहे आम्ही याची वाट पाहतो. एकादशी कधी आहे, तारीख आपल्या कॅलेंडरला नोंद असते, एकादशी कधी आहे. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी वाट पाहे. म्हणजे अशा वारकऱ्याची, अशा व्यक्तीची, अशा भाविकाची साक्षात परमात्मा पांडुरंग देखील वाट पाहतो. काय प्रेम आहे भगवंताचं. आणि हा सोहळा मनाला नाही तर केवळ पंढरीचा ध्यास मनाला लागलेला आहे. पंढरीला जाणे मनाला फार आवडते. कधी एकादशी आहे, कधी आषाढी आहे, कधी कार्तिकी आहे, कधी वारी आहे. पंढरपूरला कधी जाईन, पंढरपुरात पाय ठेवलं की मी माझ्या माहेरला गेल्यासारखं वाटतं. संतसुद्धा म्हणतात माझे माहेर पंढरी.
हे पंढरपूर आपल्यासाठी म्हणजे महिलांसाठीच म्हणजे काय माहेर असतं असं नाही, पुरुषांसाठीसुद्धा माहेर आहे. आणि ते माहेर म्हणजे फार जवळचं माहेर. म्हणजे महिलांसाठी तर ताईंसाठी तर 2-2 माहेर आहेत. एक त्यांचं घरचं माहेर आणि पंढरीचं माहेर. पुरुषांसाठी तरी एकच माहेर आहे, पंढरपूर. माझे माहेर पंढरपूर. असं छान अभंग या एकादशीचं महत्त्व पटवताना संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. पंढरीची वारी आहे माझे घरी, आनिक न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखी नाम, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पातीचे तुका म्हणे. म्हणजे पंढरीची वारी माझ्या घरी आहे, हेच सर्वात मोठा सुख माझ्याकडे आहे. याच्या वाचून माझं दुसरं सुख नाही आहे. हा सगळ्यात मोठं सुख आहे आणि हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं तीर्थ आहे. दुसरं माझ्यासाठी कुठलं व्रत वैकल्य करण्याची गरज नाही. सगळ्यात मोठं व्रत कुठलं आहे माझ्यासाठी, तर एकादशी हाच सगळ्यात मोठा व्रत आहे. आणि तो नियमाने मी व्रत करेन. पुंडलिकाचं, पांडुरंगाचं, संतांचं मी गुणगान गाईन. असा हा छान अभंग त्याच्यामध्ये दडलेला आहे. त्याचा काय भाव आहे तुकाराम महाराजाचा आणखीन एक त्याच्यामध्ये छानसा अभंग आहे. आम्हा देणे धरा सांगतो ते कानी, चित्ता पाय मनी विठोबाचे, तेने माझे चित्ता होय समाधान, विलास मिष्टान्न न लगे सोने, व्रत एकादशी दारी वृंदावन, कंठे ल्यारे लेणे तुळशी माळा, तुका म्हणे त्याचे घरी उष्टावळी, मज दिवाळी दसरा सण. आम्हाला काही दुसरं काही लागत नाही. काय द्यायचं असेल ते तुमच्या कानामध्ये सांगतो ते तुम्हाला सांगतो. विठोबाचे पायाचं चिंतन मनामध्ये करत राहायचं. आणि चित्ताला समाधान मिळतं की आम्ही मिष्ठान्न दिलं म्हणून आमच्या चित्ताला समाधान मिळत नाही. एकादशी तुळशी वृंदावन माझ्या घरी आहे, माझ्या घरी वारी आहे, कंठामध्ये हरिनामाचं बोल आहेत, तेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. असं छानसं भाव तुकाराम महाराजांनी या त्यांच्या अभंगामध्ये व्यक्त केलेलं आहे आणि महत्त्व देखील त्याचं सांगितलेलं आहे. एकादशी आपण पाहिलं की एकादशी एकादशी म्हणजे काय, एकदश म्हणजे 11. आपला 11 हा जो अंक आहे तो अंक काय दर्शवतो की आपली जी 5 इंद्रिये आहेत, डोळे असतील, कान असेल, नाक असेल, आपली जिव्हा असेल, आपली त्वचा असेल, हे 5 इंद्रिये एकादशीमधले 5 ते जे 5 इंद्रिये आहेत म्हणजे 11 जी आपण काय म्हणतो त्याला अंक जो आहे तो अंक एकादशी. तर त्याच्यामधले 5 हे ज्ञानेंद्रिय आहेत. मग डोळे, कान, नाक असेल, आपली जीभ, त्वचा असेल, काय आपण डोळे काय बघायचं ह्या डोळ्यांनी, काय पाहायचं या डोळ्यांनी, तर सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. डोळ्यांनी काय पाहायचं आहे की माझे डोळे सदा नेहमी तुझी मूर्ती पाहावं, तुझं रूप पाहावं, तुझं चित्त माझ्या मनी असावं, हेच या इंद्रियांनी पाहायचं. आवडे हे रूप गोजरे सगुण, पाहता लोचन सुखावले. काय हे गोजर रूप बघायचं आहे. डोळ्यांनी काय बघायचं आहे, वाईट नाही बघायचं. जगामध्ये समाजामध्ये अनेक घटना घडतात, चांगल्या घडतात, वाईट घडतात. वाईट घटना आपल्याला या डोळ्यांनी बघायच्या नाहीत. या डोळ्यांनी काय बघायचं आहे तर परमात्मा पांडुरंगाचं रूप, त्याचं सुंदर साजरं रूप बघायचं आहे. पहा ते डोळे विठोबाचे रूप, ऐका ते कान विठोबाचे गुण, बोला ते मुख विठोबाचे नाम, चिंता ते मन विठोबाची. मला कसली चिंता नाही आहे. माझं मुख विठोबाचं नामस्मरण करतं, त्याचं गुणगान गातं. काय माझे कान विठोबाचे गुणगान ऐकतात. कीर्तन असेल, भजन असेल, हे माझे कान विठोबाचं गुणगान ऐकतात. आणि माझं मुख हातून राम नाम निघतं, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि माझ्या मनाला कसली चिंता नाही आहे. माझी चिंता परमेश्वराला. मी कशासाठी चिंता करू. मग हे 5 जी इंद्रिय आहेत ते 5 इंद्रियांनी काय केलं पाहिजे. आणि 5 कर्मेंद्रिय
जसे आपले हात आहे, पाय आहे, वाणी आहे, जनेंद्रिय आहे, बुद्धींद्रिय आहे, हे जे 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय आणि आपला एक मन, असं 5, 5, 10 आणि एक मन 11, या म्हणजे एकादशी. म्हणजे काय आहे एकादशी? या 11 इंद्रियांना भगवंताच्या चरणी अर्पण करणे म्हणजे एकादशी. आपल्या या इंद्रियावरती ताबा असला पाहिजे, आपल्या मनावरती ताबा असला पाहिजे. आपले जे डोळे, कान, नाक, आपली जी सगळी मन आहे, जे मन चंचल आहे, त्याच्यावरती आपलं नियंत्रण असलं पाहिजे. तेव्हा ही एकादशी होते. एकादशी म्हणजे केवळ अन्नाचा त्याग करणे नव्हे. याला भगवंताच्या चरणी समर्पण करावं लागतं. एक सूर्यवंशी वंशातील राजा होते. राजा रुक्मांग खूप शूर, धार्मिक आणि हे सूर्यवंशातील म्हणजे रामवंशातील राजे होते. अत्यंत धार्मिक, अत्यंत सात्विक आणि अत्यंत शूर असे राजा रुक्मांगन. त्यांच्या परिसरामध्ये त्यांनी खूप मोठी बाग लावली होती. वेगवेगळ्या प्रकारचे फुलं त्यांच्या बागेमध्ये होती आणि त्या फुलांचा सुगंध पूर्ण देवाच्या ह्याच्यापर्यंत जायचं, स्वर्गापर्यंत जायचं. म्हणजे इतके ती सुवासिक फुलं होती. मग या सुवासिक फुलांचा मोह उर्वशी, अप्सरा यांना पडला. या उर्वशी, अप्सरा रात्रीला यायच्या पृथ्वीवरती आणि तिथली फुलं घेऊन जायच्या आणि रोजचा हा त्यांचा दिनक्रम चालायचा. एके दिवशी बाकीच्या अप्सरा निघून गेल्या आणि उर्वशी पृथ्वीवरतीच राहिले, म्हणजे त्या राजाच्या बागेमध्येच. आणि मग सकाळ झाली. तिच्यातली जी शक्ती होती ती उडून जाण्याची शक्तीच संपून गेली होती. राजा जेव्हा बाहेर आले, फेरफटका मारला बागेमध्ये, तर तेव्हा उर्वशी त्यांच्या निर्देशनास आली. उर्वशीने रडायला चालू केलं. म्हटलं की मी स्वर्गलोकातून आलेली आहे आणि मी आपल्या बागेतील फुलं तोडून घेऊन जाते आणि माझ्यातली आता जी शक्ती आहे ती संपलेली आहे. मला कृपया करून तुम्ही देवलोकी पाठवा. राजाने म्हटलं की माझ्याकडे अशी कुठली शक्ती नाही आहे की तुला मी देवलोकी पाठवेन. उर्वशीने म्हटलं की तुमच्या राज्यामध्ये असं कोणीतरी असेल की ज्यांनी उपवास केला असेल, एकादशी केली असेल. काल एकादशी होती. तर राजाने म्हटलं की हे एकादशी काय आहे. मग उर्वशीने राजांना एकादशीचं महत्त्व सांगितलं. किंवा चुकून तरी कोणीतरी अन्न ग्रहण न करता उपाशी राहिला असेल याचा शोध घ्या. मग राजाने आपल्या सैनिकाला कामाला लावलं. प्रत्येक गावागावामध्ये जाऊन शोध घ्यायला सुरुवात झाली. आणि मग त्यानंतर उपवास काय आहे, एकादशी काय आहे हे माहीतच नव्हतं. पण एक स्त्री अशी होती की जिला दुःखी, कष्टी होती आणि तिच्याकडे अन्न खरेदी करण्यासाठी पैसा नसल्यामुळं ती उपाशी राहिली होती एकादशीच्या दिवशी. मग सैनिकांनी त्या स्त्रीला धरून राजाकडे घेऊन आलं आणि सांगितलं की महाराज, ही स्त्री आहे जी काल अन्न ग्रहण केली नाही, हिला अन्न मिळाले नाही, ही उपाशी राहिली आणि काल एकादशी होती. जाणून म्हणजे अजाणतेपणे उपवास. काय झालं महाराज, अजाणतेपणे उपवास झाला त्या स्त्रीकडून. त्या उर्वशीने म्हटलं की त्या स्त्रीला की बाई, तू हे हातामध्ये पाणी घे आणि तू काल जे उपवास केलास, त्याचं जे व्रत केलंस त्याचं पुण्य हे मला मिळावं असं तू
माझ्यासाठी याचना कर, माझ्यासाठी प्रार्थना कर. त्या स्त्रीनं तसं केलं आणि तिला परत ती शक्ती प्राप्त झाली उर्वशीला आणि ती देवलोकी गेली. एकादशीचं महात्म्य उर्वशीनं राजाला सांगितलं. राजाला त्या एकादशीचं महत्त्व पटलं. राजाने पूर्ण त्याच्या प्रांतामध्ये एकादशी करण्याचं, प्रत्येक नागरिकाने एकादशी करण्याचं कंपल्सरी फरमानच काढलं आणि त्या प्रांतामधील प्रत्येक माणूस एकादशी करायला लागल्यामुळं चिंता पडली की बाबा आता नरकात तर कोण जातच नाही आहे, सगळे स्वर्गातच चालू आहे. अशा प्रकारचा तो एक किस्सा शास्त्रामध्ये सांगितला जातो की एकादशीच्या काय महत्त्व आहे ते. आणि आणखीन एक त्याच्यामध्ये गोष्ट कथा सांगितली जाते. मुरासूर नावाचा एक राक्षस होता. हा राक्षस शंकासुराचा मुलगा होता. हा भयंकर तपस्वी हा शंकासूर. आणि काय म्हणते, तप करून खूप साधना करून शक्ती प्राप्त केली होती. आणि या शंकासुराने ब्रह्माचे वेदच चोरले होते. आणि मग विष्णूंनी त्याच्याशी युद्ध करून, त्याचा वध करून त्याचे वेद परत ब्रह्मांना वापस करून दिले. आणि या शंकासुराचा जो मुलगा होता मुरासूर नावाचा, हा मोठा झाल्यानंतर याने पण जप तप केलं, शिवाची भक्ती केली. शिवशंकर भोळे, त्यांनी वरदान मागितलं. शिवानी वरदान त्यांना दिलं मुरासूरला. आणि मुरासूर हा मातून गेला, देवलोकामध्ये युद्ध करायला लागला. देवांना हैराण परेशान करून सोडलं, की पळो की सडो करून सोडलं, इतकं तो मातून गेला होता. देवलोक सगळे विष्णूकडे गेले, विष्णूंना प्रार्थना केली की हा मुरासुराचा काहीतरी बंदोबस्त करा. हा मुरासूर सर्व देवलोकामध्ये हल्ले करतोय, त्रास देतोय, जीव घेतोय. भगवंतानी म्हटलं की चला तुम्ही युद्धाला चला, येतो मी. भगवान युद्धाला उतरले. युद्ध सुरू झालं, प्रचंड युद्ध सुरू झालं. आणि युद्ध सुरू असताना भगवंत पळून गेले तिथून आणि एका गुहेमध्ये जाऊन लपून आराम करायला लागले. भगवंत रणछोडदास असं म्हटलं जातं भगवंताला. कधीकधी भगवंताची नीती वेगळी असती, भगवंताची काय म्हणतात लीलया वेगळे वेगळे असतात. तर मग त्या गुहेमध्ये जाऊन भगवंत लपले आणि झोपी गेले. हा मुरासूर शोधत 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 सैन्याला घेऊन आला आणि पाहिलं तर काय, विष्णू भगवान त्या गुहेमध्ये आराम करतायत. मी इतकं मोठं युद्ध करतोय आणि हा विष्णू इथे येऊन झोपलाय. त्याला फार प्रचंड राग आला त्या मुरासुराला, त्या असुराला. आणि भगवंत झोपलेले होते. भगवंतावरती तलवार चालवण्यासाठी त्यांनी तलवार उचलली. भगवंतावरती तलवार उचलणार तितक्यात भगवंताच्या शरीरातून तेजपुंज निर्माण झाले आणि भगवंताच्या शरीरातून एक माता प्रगट झाली, देवी प्रगट झाली. आणि त्या मातेने भयंकर असं युद्ध केलं. त्या मुरासुराचं सर्व सैन्य मारून टाकलं. मुरासूर शरणागतीला आला आणि तो विष्णूच्या पायावरती पडला. भगवान विष्णू जागे झाले आणि तो मुरासूर त्यांच्या पायाजवळ येऊन पडलेला पाहिल्यानंतर त्या मातेकडे भगवंतांनी पाहिलं आणि म्हटलं की तू कोण आहे? तेव्हा त्या मातेने उत्तर दिलं, मी एक दासी आहे, एक दासी आहे, एकादशी आहे. काय आहे? एक दासी आहे. भगवंताच्या शरीरातून प्रकट झालेली ती माता होती. तिने सांगितलं की मी एक दासी आहे, तुमच्या शरीरातून उत्पन्न झालेली आहे. भगवंतानी पाहिलं की हे सर्व मोरासुराचं जे सैन्य आहे ते सर्व सैन्य या मातेने मारून टाकलेलं आहे आणि मुरासूर शरणागतीला आहे. मुरासुराने माफी मागितली देवाला
आणि सांगितलं की मला अभय द्या, भगवंता मला अभय द्या. भगवंतानी म्हटलं की तू इतकं मोठं पाप केलेलं आहे की तुला माफी तर देणं अवघड आहे. आणि मग खूप विनवणी केल्यानंतर भगवंतानी त्याला एक शाप म्हणा किंवा उपशाप म्हणा, त्याला म्हटलं की तू एकादशी दिवशी अन्न म्हणून राहशील. म्हणजे ज्या दिवशी एकादशी दिवशी जो प्राणी, जो मनुष्य अन्न ग्रहण करेल तो असुर बनेल. म्हणजे त्याचे विचार, त्याचं बोलणं, त्याचं चालणं, त्याचं राहणं सर्व असुरासारखं होईल. म्हणून एकादशी दिवशी अन्न ग्रहण करू नये असं म्हणतात. कारण का, ते असुराचं काम आहे. आपले विचार कसे बनतात, असुर होतं, आसुरी विचार होतो, माणूस आसुरी होतो. देवाने मग त्या मातेला वर दिला की आजच्या दिवशी एकादशी दिवशी जे लोक व्रत उपवास करतील त्यांना माझी असीम भक्ती प्राप्त होईल. आता महाराज वर काय मागितलं त्या मातेने, वर काय दिलं भगवंतानी, तुला माझी असीम भक्ती प्राप्त होईल. आपण म्हटलं असतं तर मला बंगला द्या, गाडी द्या, 4 एकर जमीन द्या, रोड टच हायवे टच 10 एकर शेती द्या, आपण असं काही मागितलं असतं. पण भगवंतानी त्या दासीने काय म्हटलं, असीम भक्ती. जो कोणी एकादशी करेल त्याला माझं आशीर्वाद असेल आणि तो माझा लाडका असेल, प्रेमळ असेल, त्याच्यावर माझा अधिकार असेल. भगवंताचा त्या प्राण्यावर अधिकार असेल, मनुष्यावरती अधिकार असेल. अशा प्रकारची एक पुराणामध्ये एकादशीचं महत्त्व सांगणारी मुरासुराची एक कथा येते. पद्मपुराणामध्ये ही कथा सांगितलेली आहे मुरासुराची एकादशीच्या याच्यामध्ये. महाराज मग प्रश्न येतो की ही एकादशीचं तर आपण पाहिलं पुराणामध्ये, शास्त्रामध्ये, सर्व धार्मिक ग्रंथामध्ये इतकं त्याचं महत्त्व आहे या एकादशीचं. मग हे एकादशी साजरी कशी करावी आपल्या सर्वांना माहीत आहे. आपण एकादशी करतो. आता मी काय सांगणार, एकादशी करायचं म्हणजे अन्न सोडायचं, शिजवलेलं अन्न नाही खायचं, भात नाही खायचा, डाळ नाही खायचं, अन्न नाही खायचं, अन्न ग्रहण नाही करायचं. काही लोक फक्त जल पितात, काही फळ खातात, त्याच्यावरती आपली एकादशी करतात. मग आणखीन तुम्ही काय सांगता की एकादशी कशी साजरी करायची. तर काही शास्त्रामध्ये नियम सांगितलेले आहेत, जे आपण हे सगळं शास्त्रानुसार म्हणजे शास्त्राचा आधार घेऊन एकादशीचं महात्म्य पाहतोय किंवा एकादशीचं महत्त्व पाहतोय. एकादशी कशी साजरी करावी तर प्रथमतः ब्रह्ममुहूर्त जे आहे, ब्रह्ममुहूर्त ज्याला आपल्याला शास्त्राने सांगितलेलं आहे की ब्रह्ममुहूर्तावर उठावं, स्नान करावं, तुळशी पूजन करावी, विष्णू सहस्त्रनाम, गीतेचा पाठ, पूजा अर्चन, कीर्तन, जागरण या गोष्टी आपण एकादशीला कराव्यात. एकादशी असेल तर हे अशा पद्धतीनं आपण ही एकादशी साजरी करावी. आणि एक संत विष्णुदास नामा म्हणून झाले, त्यांनी एक अतिशय सुंदर ग्रंथ लिहिलेला आहे, एकादशी महात्म्य. खूप छान ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये द्रौपदी श्रीकृष्णाला विचारते की आमच्याकडून धर्मघात झालेला आहे, तर आम्ही या पापातून मुक्त होण्यासाठी काय करावं. तर भगवान कृष्णाने त्याच्यामध्ये देखील एकादशीचं महत्त्व सांगितलेलं आहे त्या ह्याच्यामध्ये. आणि मग एकादशी कसं करावी हे आपण पाहिलं. मग आता एकादशीला काय टाळावं जे महत्त्वाचं आहे. एकादशी तर आपण करतो, पण एकादशी करतो, खोटे व्यवहार करतो, खोटं बोलतो, लोकांना लुबाडतो, आपला व्यवहार चांगला नसतो. मग एकादशीचा उपवास करून काय उपयोग. लोकांची निंदा करतो, लोकांना वाईट बोलतो, हिंसा करतो, तामसी अन्न ग्रहण करतो. मग हे गोष्टी टाळल्या पाहिजे. या गोष्टीपासून आपण लांब राहिलं पाहिजे.
आणि एकादशीचं फल तर सर्व शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, पुराणामध्ये, धार्मिक ग्रंथामध्ये, की एकादशीचं काय महत्त्व आहे, त्याचं फळ काय आहे. आम्ही एकादशी केल्यानंतर आम्हाला त्याचं काय फळ मिळतं. तर शेकडो यज्ञ केल्यानंतर जे फळ मिळतं, आपण काय आता इतके मोठे यज्ञ नाही करू शकत, एकसुद्धा आपण यज्ञ नाही करू शकत, तो काळ नाही आहे यज्ञ करण्याचा. मग शेकडो यज्ञाचं फळ आपल्याला एकादशीमुळं मिळतं. हे पद्मपुराणामध्ये अध्याय 31 सांगितलेलं आहे. किंवा एकादशी केल्यामुळं काय फळ मिळतं, तर आपल्याला एकादशी केल्यामुळे शेकडो यज्ञाचं फळ मिळतं, स्वर्गाची प्राप्ती होते, मोक्ष मिळतो आपल्याला. आणि महत्त्वाचं म्हणजे आता वैज्ञानिक भाषेत सांगायचं तर आपलं चांगलं आरोग्य राहतं. आरोग्य म्हणजे आरोग्यदायी आपलं शरीर राहतं, पचनसंस्था चांगली राहते, पचनाचे विकार होत नाही, आपल्या शरीरातले जे विषारी द्रव आहेत, विषारी घटक जे आहेत ते निघून जातात, जे मेद आहे ते कमी होतो. आणि शास्त्रानुसार, पुराणानुसार आपल्याला काय म्हणतात त्याला, पत्नी चांगली मिळते, स्त्रियांना पती चांगला मिळतो, पुत्र चांगले प्राप्त होतात. म्हणजे आपल्या आदेशाचं पालन करणारे पुत्र मिळतात, म्हणजे आपण सांगेल तसं ऐकणारे पुत्र आपल्याला मिळतात. एकादशीचं फल असं सांगितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला भगवंताची गोडी लागते. आणि गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे की कुबेर ब्रह्मानी कुबेराला आशीर्वाद दिला आणि कुबेराला सांगितलं की बुवा जो कोणी एकादशी करेल तू त्याच्यावरती प्रसन्न राहा. म्हणजे कुबेर म्हणजे जो देवाला सुद्धा काय म्हणते धन देतो, देवाची सुद्धा बँक कुबेराकडे आहे. आणि मग आपल्याला काय कमी पडेल, आपल्याला काय कमी पडणार आहे, देवाला तिथं कमी पडेल. देवाला पुरवणारा कुबेर आपल्याला, आपण आपली छोट्या बँक 1,00,000, 2,00,000, करोड, 2 करोडच्या तिथं तर कुबेरा प्रसन्न झाल्यानंतर मग आपल्याला काय किती म्हणजे आपल्याकडे धनसंपदा मिळेल, सुखप्राप्ती होईल. असं म्हणजे एकादशीचं व्रताचं फळ. आणि शास्त्रीय भाषेत, वैज्ञानिक भाषेत सांगायचं तर डायजेशन चांगलं राहतं, आपल्या पोटाला विश्रांती मिळते. रोज पिझ्झा बर्गर खाऊन जे आपल्या आतड्यामध्ये गेलेलं आहे त्याला विश्रांती मिळते, शरीर चांगलं राहतं, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, आपल्या बॉडीला जरा विश्रांती मिळते आणि मन शांत होतं. त्यामुळं चांगली आपली बॉडी राहिली, डायजेशन चांगलं राहिलं, हे शास्त्रीय आपल्याला कारण सांगता येईल. आणि आजच्या या आधुनिक काळामध्ये त्याचं जर महत्त्व सांगायचं म्हटलं, एकादशी म्हणजे आपण हा विचार बघतो, या संदर्भात चिंतन मांडतो की एकादशी म्हणजे केवळ उपवास करणे नव्हे, अन्न त्याग करणे नव्हे. आजच्या या आधुनिक काळामध्ये, आजच्या या माहिती तंत्रज्ञानाच्या काळामध्ये, आजच्या या AI जगामध्ये जे सगळं AIच्या माध्यमातून चालू आहे, जे सगळं इंटरनेटच्या माध्यमातून चालू आहे, TV, मोबाईल, सोशल मीडिया, याच्याशिवाय आपलं आता जीवनच राहिलेलं नाही. सोशल मीडिया पाहिजे, फेसबुक पाहिजे, व्हॉट्सअप पाहिजे, इन्स्टा पाहिजे, ट्विटर पाहिजे, असे कितीतरी प्लॅटफॉर्म आहेत. आणि आपण दिवसाचे 5 ते 6 तास त्या सोशल मीडियावरती घालतो रील्स बघण्यामध्ये. आणि माणसाची येते तर आता मानसिकता अशी झाली आहे की तो 1-1.5 मिनिटाचा व्हिडिओ पण बघत नाही समाधानाने. म्हणजे तो इतका, म्हणजे त्याची बुद्धी इतकी चलबिचल झालेली आहे, त्याची मानसिकता इतकी खराब झालेली आहे की तो म्हणजे आपलं 1 तास प्रवचन चिंतन लोक ऐकतात हे आपलं नशीब. कारण का आज माणसाची मानसिकताच नाही आहे 1 मिनिट 2 मिनिट व्हिडिओ बघायची, इतकं तो म्हणजे चंचल झालेली आहे तिची वृत्ती. मग ही जी चंचल वृत्ती आहे ही जे इंटरनेटमुळं, सोशल मीडियामुळं खराब झालेली आहे आजच्या वातावरणामुळं. एकादशी व्रत केले, आपण शास्त्रानुसार राहिलो तर आपले मानसिक स्वास्थ्य खराब होणार नाही याची आपण काय म्हणूया गॅरंटी. आणि हे धावपळीचं जग आहे हो. या धावपळीच्या जगामध्ये तुम्ही बघाल रस्त्याने जाताना किती ताणतणावामध्ये माणसं असतात. लोकल मिळाली नाही, बस मिळाली नाही, किती खड्डे आहेत, ट्रॅफिक किती आहे, पेट्रोल मिळत नाही, ऑफिसला लवकर पोचायचं आहे,
असे 100 हजारो कारणामध्ये EMI भरायचा आहे, पगार नाही झाला आहे, गॅस नाही मिळत, गॅसला नंबर लावला आहे, 4 दिवस झाले, गॅसचा तुटवडा आहे. किती किती म्हणून जगण्याचेच प्रश्न आहेत त्याला. या रहाटगाडं जे म्हणतो आपल्या जीवनाचं, त्याचं चालवण्यामध्येच त्याचं माणसाचं आयुष्य निघून झालं. मग महाराज, आम्ही कधी एकादशी करायची, कधी धर्म करायचं, कधी कीर्तन करायचं, कधी ते नामस्मरण करायचं, कधी ध्यानधारणा करायची, कधी विठ्ठल विठ्ठल कधी करायचं, रामकृष्ण हरी कधी करायचं, इतक्या धावपळीच्या जगामध्ये. मग आपण एक दिवस एकादशी केलं तर हे सगळं आपल्याला पुण्य प्राप्त होईल. बाकी काही यज्ञ तप वगैरे करायची गरज नाही आहे. आणि हे माहिती तंत्रज्ञानाच्या जगामुळे लोकांची मानसिकता खराब झाली. आपल्याला चांगली जर मानसिकता पाहिजे असेल, मन शांत पाहिजे असेल, रात्रीला म्हणजे झोपेची गोळी न घेता जर झोपायचं असेल, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी एक 5-10 मिनिट रात्रीला करून बघा, म्हणजे गोळी लागतच नाही हो. हीच गोळी आहे, रामनामाची गोळी, विठ्ठलाची गोळी. ही खूप छान गोळी आहे. म्हणजे कुठल्या काय म्हणतात त्याला, न्यूरोसायन्सकडे न्यूरोलॉजिस्टकडे जाण्याची गरज नाही. आणि ज्योतिताई महाराजांनी तर हा चांगला असा उपक्रम राबवला आहे ना, मी तर खूप त्यांचे आभार व्यक्त करेन आणि खूप त्यांचं अभिनंदन करेल की जेवण झालं की आपलं 1 तासभर कीर्तनाला बसायचं, महाराजांचं कीर्तन ऐकायचं आणि मस्त शांतपणे झोपं जायचं. 4 गोष्टी आपल्या कानावरती चांगल्या पडतात, काही वाईट विचार येत नाहीत आणि मस्त झोप लागली की सकाळी मस्त उठतो माणूस, आपलं मग रोजचं नित्यक्रम चालू राहतो. अशा प्रकारे जे आपली मानसिकता खराब झाली ना, ते यामुळं आपली मानसिकता येऊन जाईल. किती हिंसाचार वाढला आहे आपण पाहतो. त्या इराणमध्ये युद्ध चालू आहे, ते इस्रायलचं युद्ध चालू आहे, ते रशियाचं युद्ध चालू आहे, ते युक्रेनचं युद्ध चालू आहे. ते ट्रम्प काहीतरी बोलतो, इकडं पेट्रोल वाढतं, तो ट्रम्प काहीतरी बोलतो, गॅस वाढून जातं. किती ताणतणावामध्ये माणूस आहेत. काय व्हायचं उद्या जगामध्ये, आपलं विठ्ठल 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 करायचं, समाधानी राहायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं. आपली मानसिकता जर चांगली ठेवायची असेल तर आपलं मन हिंसाचार करणारच नाही हो. कोणाचा खून करायचं, वारकऱ्यांनी कधी खून केला अशी बातमी वाचली काय? नाहीच, त्याची प्रवृत्तीच नाही. तो करणारच नाही, तो खोटं बोलत नाही. एखाद्याचा खून काय करायला आणि कुठं दरोडा टाकेल तो? साधा भोळा वारकरी तो कुठला खून करतो, कुठले दरोडे टाकतो? त्याचं आपलं जीवन मस्त शांततेत जगतो. हिंसाचारामध्ये त्याचं काही योगदान नाही, ताणतणावामध्ये त्याचं काही योगदान नाही. त्यामुळे शारीरिक व्याधी किती वाढलेत. ट्रॅफिकमध्ये चालताना किती खड्डे झालेत रस्त्यावरती. त्या ट्रॅफिकमध्ये चालताना मान जाती, पाड जाती, कंबर जाती. किती शारीरिक व्याधी वाढलेत, मानसिक व्याधी वाढलीत. समाजव्यवस्थाच बिघडली आणि बिघडत चालली. आणि येणारी आणखीन जो पुढचा काळ आहे तो तर खूपच म्हणजे विचित्र काळ राहणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्या मनाची शांती आपण गमावणं, म्हणजे मनाची शांती बिघडली की शरीराची म्हणजे शरीर बिघडतं आहे. आणि शरीर मन बिघडलं की माणसाची प्रकृती कशी चांगली राहील, तब्येत कशी चांगली राहील. त्यामुळं आपलं एकादशी करायचं, व्रत वैकल्य करायचं, शास्त्रानुसार जगायचं. त्यामुळं आपले सगळ्या गोष्टी चांगल्या राहते. नातेसंबंध चांगले राहतात. आता बघ, नातेसंबंधसुद्धा खराब झालेत, कारण का आपल्याकडे फोन आला आहे. अगोदर पत्र लिहायचो आपण, 8-8 दिवसांनी संदेश मिळायचे. आता माणसाकडे फोन आहेत, 1 सेकंदामध्ये आपण अमेरिकेला पाहुण्याला, मित्राला बोलू शकतो. पण माणूस त्याला फोन लावत नाही, माणूस संपर्क करत नाही, माणूस बोलत नाही. 4 मित्र जरी बसले तरी मोबाईल बघत बसतात. 4 मित्र गप्पा नाही मारत, मोबाईल बघत बसतात. म्हणजे माणसामधले नातेसंबंध खराब झाले आहेत, भाऊबंदकीतले नातेसंबंध खराब झालेले आहेत, मित्रपरिवारामधले नाते खराब झालेले आहेत. कारण का तर आपण शास्त्रानुसार वागत नाही ना. आपण एकादशी करायचं सोडलं आहे, रामनाम घ्यायचं सोडलं आहे, वारीत जात नाही, दिंडीत जात नाही, आपल्याला पंढरपूर माहीत नाही. मग हे जर आपल्याला सगळं काय झालं आहे, आता एक नवीन संकल्पना आली, डिजिटल डिटॉक्स नावाची. म्हणजे काय, मोबाईल वापरायचं नाही, टी व्ही नाही बघायचं, इंटरनेटचा वापर नाही करायचं. म्हणजे काय, त्याला आपल्या भाषेत सांगायचं तर काय म्हणतात त्याला, उपवास. म्हणजे हे मोबाईलची एकादशी, ते इंटरनेटची एकादशी. मग बाबांनो, आमचे संत महात्मे, आमचे वारकरी मंडळी, आमचे महाराज काय सांगतात, एकादशी करा, उपवास करा, मनाला शांती मिळते. तुम्ही आत्ता ही संकल्पना काढली डिजिटल डिटॉक्स. अरे आमच्या साधू पुरुषांनी, आमच्या संत महात्म्यांनी कधीच सांगितलं आहे डिजिटल डिटॉक्स तुमचं.
हां, तर हे डिजिटल डिटॉक्स करण्यासाठी सगळ्यात सोपे रे नाम रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मला इथं बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल ज्योतिताई महाराजांचे आभार व्यक्त करतो. आणि जे काही माझ्या मुखातून गेलं असेल चांगलं, ते माझ्या गुरुचं, ईश्वरांचं, संताची कृपा, आणि काही चुकीचं गेलं असेल तर एक लहान बाळ समजून आपण आपल्या पोटात घ्यावं. आणि मला इथे सेवा माझं करण्याची संधी दिली, चिंतन मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. रामकृष्ण हरी. पसायदान घ्या महाराज. पसायदान घेताय ना? पसायदान कोण घेत आहे? प्रदीप कुमार महाराज. मी घेऊ का? हो, तुम्हीच घ्या. हो. आता विश्वात्मके देवे येणे वागिज्ञ तोषावी, तोषो निमज द्यावी पसाय दानही. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व सधर्म सूर्य पाहो, जो जेल वांछिल तो ते लावो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांडियाळी. अन्वर्तु भूमंडळी भेटू या भूता, चला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलंछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्व ही सदा सज्जन, सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होई तीही लोकी, भजिजो आदी पुरखी. अखंडित आणि ग्रंथोपजीवे, विशेषी लोकीय. दृष्टा दृष्ट विजय होवावे जी, एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो. हा होईल दान पसाव, येणेवर ज्ञान देव सुख्या झाला. येणेवर ज्ञान देव सुख्या झाला. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल पंढरीनाथ महाराज की जय. सब संतन की जय. रामकृष्ण. रामकृष्ण हरी महाराज. अतिशय गोड आणि सुंदर सेवा झाली खरंच. म्हणजे महाराजांच्या आजच्या सेवेवरनं मी एवढंच बोलेल की प्रत्येक एकादशीच्या आदल्या दिवशी जे कोणी महाराज असतील त्यांनी थोडं तरी एकादशीवर बोलावं. दुसऱ्या दिवशी एकादशी असल्यावर बरं का, म्हणजे आपली जी वारकऱ्यांची एकादशी आहे ती उद्याची आहे धरण्याची. तर जे कोणी म्हणजे आदल्या दिवशी महाराज असतील, आता रोजच आपले कार्यक्रम असतात, अगदी जरी कधीतरी शनिवार जरी आला तरी एकादशीवरचा एखादा अभंग घेतला की लक्षात आलं पाहिजे की उद्या एकादशी आहे, म्हणजे कोणाचं व्रतच चुकणार नाही. म्हणजे कधी कधी चुकून काय होतं, एकादशीच्या दिवशी विनाकारण काहीतरी असं पटकन सकाळी सकाळी तोंडात घातलं जातं. पण आदल्या दिवशी जर का माहिती झालं की बाबा उद्या एकादशी आहे, तर मग सगळे सावध राहतील. आणि खूप छान खरं म्हणजे दशमीच्या दिवशी तुम्ही एकादशीचं महात्म्य सांगितलं, ते अतिशय गोड आणि खूप म्हणजे इतकं भारी वाटलं ते. आता ज्यांनी ऐकलं नाही त्यांनी युट्यूबला ऐका, म्हणजे जे नंतर नंतर जॉईन झाले ते. पण खूप सुंदर झालं प्रवचन महाराज. अगदी आपल्या श्री रघुनाथ फाउंडेशनच्या वतीने महाराजांचे मनापासून खूप 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 धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. महाराज शैलेजाताई आहेत. आता पुढचं बघा कोण बोलतंय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. अतिशय सुंदर असं चिंतन झालं. रामकृष्ण. आणि म्हणजे कसं डॉक्टर असून तुम्ही गोळ्या औषधांचं डोस देण्यापेक्षा तुम्ही हे काम आज खूपच म्हणजे प्रभावी केलं की आम्हाला एकादशीचं महत्त्व खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं. आणि मी तर हे पहिल्यांदाच ऐकलं आहे, म्हणजे तुमच्याकडनं प्रवचन ऐकण्याची पहिलीच वेळ आहे. मागच्या वेळेला मी जॉईन होते. तर खरंच म्हणजे नेहमीच तुमच्याकडनं आम्हाला असं ऐकायला आवडेल. अगदी संतपणाने छान, खूप समजून छान पद्धतीने सांगितले. दृष्टांतही खूप छान दिले. म्हणजे त्या फुलांचं, ते उर्वशीचं, एकादशीच्या व्रताची संपूर्ण माहिती अगदी सुंदर दिली. वशिष्ठ गुरुकुल श्री रघुनाथ फाउंडेशन सर्व साधकांतर्फे आपले मनपूर्वक आभार मानते, धन्यवाद देते आणि अभिनंदन पण करते. अशीच वारंवार आपली सेवा लाभो. रामकृष्ण. ताई ते दळे महाराजांचा नंबर जॉईन करा ना तेवढा ग्रुपला. माईक बंद आहे तुमचा, माईक बंद आहे.
वारीच्या गडबडीत राहिलं ताई, मी आज करते नक्की. कोणते महाराज म्हटलात तुम्ही? दत्तात्रय तीर्थाळे नाही नाही ते नाही नाही त्यांना केलं की जॉईन मी. केलंय का? केलं जॉईन केलं. तरी एकदा चेक करते बरं का, चुकून राहिलं असू शकतं, पण मी त्यांचा नंबर तरी सेव्ह केलाय. दिनकर महाराज बोला, बाकीचे पण आहेत, कोणी बोलणारे आहेत ना आता. सागर महाराज दिसत आहेत, बरेचसे सगळे आहेत. बोला बोला बोला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली खूप छान रामकृष्ण प्रवचन झालं, एकदम छान मस्त प्रवचन झालं. आणि एकादशीचं महात्म्य आपण या ठिकाणी खूप सोप्या शब्दात आणि वेगवेगळे उदाहरणं देऊन या ठिकाणी स्पष्ट करून सांगितली. आणि आरोग्य आणि अध्यात्म यांची सांगड आपण या ठिकाणी खूप छान पद्धतीने या ठिकाणी सांगितलं. आणि विशेष म्हणजे उद्या एकादश आणि आज त्याचं महत्त्व सांगितलं. आता खऱ्या अर्थाने उद्या एकादशीचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी कळणार आहे, नाही का? आणि अशी जर प्रवचनं पुन्हा पुन्हा ऐकली तर खरंच मग एकादशीचं महत्त्व या ठिकाणी साधकांना कळणार आहे, नाही का? खूप छान पद्धतीने सांगितलं. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. कोणी बोलण्याला इच्छुक आहे का? रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण छान हरी. सेवा झाली. थोडी लेट जॉईन झाली कारण की इथं गणेशनगर मध्ये प्रवचन सेवा चालू आहे अधिक मासानिमित्त, त्यामुळे मी तिथे गेल्यामुळं तुमची सेवा आज आहे मी पाहिलं होतं. मला थोडासा उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. पण जे काही ऐकलं ते खूप सुंदर ऐकलं आणि छान केलं प्रवचन तुम्ही. म्हणजे मी पण पहिल्यांदा श्रवण केलं शैलजाताई म्हटल्या तसं. कारण की खूप वेळा पाहिलं की तुमचं प्रवचन आहे पण संधीच मिळत नव्हती. म्हणजे माझा पण योग नसेल की तुमची काही थोडी प्रवचन सेवा आहे ती ऐकण्याची, आणि त्या आज योग आला. आणि ताई आम्ही म्हणजे ग्रुपवरती तर आहेच ओळख, पण पंढरपूरमध्ये पण आमची प्रत्यक्षात भेट झालेली अधिक मासामध्ये. आम्ही दोघे एकाच कार्यक्रमाला गेलो होतो, त्यामुळे तिथं भेट झाली होती आमची. ओळखलं का महाराज? हो 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 ताई. रामकृष्ण हरी. छान सेवा झाली. रामकृष्ण हरी. धन्यवाद. रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण हरी सर्वांना. रामकृष्ण हरी.